नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर श्रीपाद देशपांडे यांनी आपल्याशी शेअर केलेली एक रंजक माहिती आणि त्यातून दिलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते. व्हेल हा मत्स्ययोनीतला राजस मासा आणि समुद्रातला सर्वोच्च भक्षक. व्हेल हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. पूर्ण वाढलेला व्हेल जवळजवळ 200 टन वजनाचा आणि 100 फूट लांब इतका असतो. टूथहेड आणि बॅलिन असे व्हेलचे 2 प्रकार आहे. डॉल्फिन आणि पॉर्पॉईज या व्हेलच्याच उपजाती आहेत. पृथ्वीवर सर्व ठिकाणी समुद्रात व्हेल्सचाच वास असतो. त्यांची आवाज काढण्याची एक विशिष्ट पद्धत असते. समुद्राखालून सोनार लावल्यास व्हेलचे आवाज ऐकू येतात. व्हेल्सच्या या आवाजांचा वापर करून युद्धामध्ये गुप्तहेर पाणबुड्या टेहळणीसाठी वापरतात, जेणेकरून त्यांचं अस्तित्व कुणाला समजू नये. व्हेलबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, पण आज व्हेलच्या शेवटच्या उडीबद्दल सांगणार आहे. दर्यावर्दी लोकांची अशी एक म्हण आहे, व्हेन अ व्हेल्स फॉल्स एव्हरीथिंग ग्रोज. कसं काय? तेच तर ऐकूया. असा विश्वास आहे की व्हेल माशात एक अजब क्षमता असते. मरण जवळ आल्याची पूर्वसूचना त्याला मिळते आणि जेव्हा ही वर्दी त्याला मिळते तेव्हा तो चुपचाप आपला समूह सोडतो, कुठेतरी शांत एकांत स्थळ निवडतो. तो आता त्याच्या आयुष्यातल्या काही गमतीशीर कवायती करणार असतो. त्याचं हे शेवटचं आणि उत्तम सादरीकरण असतं. आहे नाही त्या शक्तीनिशी तो समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन नेत्रदीपक कवायती करतो. आयुष्याच्या अंताला हसत हसत कवटाळतो, अगदी शांतपणे, लयबद्ध आणि आनंदात. शरीराचा एक सुंदर पवित्रा घेऊन त्याची शेवटची उडी मारतो. डोळे बंद करतो आणि श्वासही. समुद्र तळाकडे तो हळूहळू जाऊ लागतो. हो, मरणास तो आनंद, संयम आणि निर्भीडपणे सामोरा जातो. हीच ती व्हेलची शेवटची उडी. व्हेलची ही शेवटची उडी अनेक नवनिर्मितीला आमंत्रण देते. शार्क आणि ईल माशांना याचा पहिला सुगावा लागतो. ते तुटून पडत नाहीत, कारण एवढा प्रचंड महाकाय मासा त्यांना अनेक दिवस खाद्य म्हणून पुरणार असतो. जेव्हा व्हेलचं शरीर समुद्र तळाशी जाऊन स्थिर होतं तेव्हा समुद्रातले छोटे छोटे मासे त्यातले प्रोटीन्स आणि ऑर्गॅनिक पदार्थ खायला लागतात. ते त्याच्या शरीरात वस्ती करूनच राहतात. जवळजवळ ही प्रक्रिया 2 वर्ष चालते. व्हेलच्या शरीरातलं सगळं खाऊन फस्त झाल्यानंतर जो उरतो तो त्याचा सांगाडा. त्याचं प्रजनन तर सुरूच असतं. आता यापुढे काम असतं एका बॅक्टेरियाचं. सांगाडा पोखरून त्यातल्या लिपिडचं विच्छेदन करून त्यातून हायड्रोजन सल्फाईड वायू निर्माण केला जातो. ही प्रक्रिया इथेच थांबत नाही, तर यातूनही व्हेलचे जे पार्थिव असतं त्याचं रूपांतर प्रवाळामध्ये होतं. हेच ते समुद्र जलचरांचं छोटे छोटे निवास. 100 वर्ष ही प्रक्रिया चालते आणि व्हेल माशाचा शेवटचा अणुरेणू वापरला जातो. अशा प्रकारे व्हेलच्या शरीरातून 43 प्रजाती आणि जवळपास 12,490 जीवाणूंना यातून जीविताचा आधार होतो. पुढचे जवळपास 100 वर्ष एक व्हेल समुद्र तळाशी जातो, जेणेकरून एवढे सगळे जीवाणू त्यावर जगू शकतील. व्हेलच्या मरणानंतरही समुद्र जीवांना त्याचा आपलं जीवन जगण्यासाठी उपयोग होतो. श्रोतेहो, आपल्या मृत्यूनंतरही आपण आपल्या समाजाच्या उपयोगी पडूच शकतो. अवयवदानाच्या माध्यमातून. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळं अवयवदानाचा संकल्प करणं म्हणजेच मृत्यूनंतरही कुणाला तरी जीवन देऊन जगणं आहे, हो ना? तर आजचा हा विचार आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नक्की लिहा. आणि श्रोते हो, सांगायला अतिशय आनंद होतोय की रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल नेहमीच रसिक श्रोत्यांसाठी दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करत असतं. यात आणखी एक पुढचं पाऊल म्हणजे रेडिओ जयंत आता दृकश्राव्य स्वरूपात चतुरस्त्र या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. यात साहित्य, नाट्य, नृत्य, कला, क्रीडा क्षेत्रातल्या कलाकारांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. या चतुरस्त्र पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपण प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत.
तेव्हा लवकरच भेटूया रेडिओ जयंतच्या चतुरस्त्र पॉडकास्टवर.